आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वाघमारे ठीक आहे ना आता? वय तुम्ही शांत बसा इथंच, आराम करा, मी आलोच. सत्या. हा वाघमारे, काय झालं? काही नाही, खाली जाऊन कुणावर राग काढू नको. एवढं निर्दयी कशी वागू शकतेस ग तू? त्या पोरीला डिस्चार्ज मिळून 24 तासही झाले नाहीत आणि लगेच तिला कामाला झोपलोयस तू किचन मध्ये. ओ चित्रकार, आम्ही काय बळजबरी केली नव्हती तिच्यावर. आता सपनी बी आजारी होतीच की, तरी पण ती काम करत होती ना. अगं दोन्ही सुना आजारी आहेत ना, तर मग तुम्ही तिघींनी मिळून करायची ना कामं. मंजूची अवस्था कशी आहे तुला चांगलं माहिती आहे ना. समधी कामं काय आम्हीच करत बसायची का? आता देवाला तिच्या हातचा प्रसाद खायचा नसेल तर आम्ही तर काय करणार? मागाशी रडून निघाली होती तीच बरी होती, अवघं नाटक करत होती काय माहिती. नाटक ती नव्हती करत, नाटक तुम्ही करताय आणि हे आता मला चांगलंच कळतंय. हो चित्रकार, सत्या ह्यासनी गप्प बसायला सांगा. ह्यासनी काहीच बोलायचा अधिकार नाही बघ. का गप्प बसवायचं मी त्यांना? बरोबर बोलतात ते. अयो म्हणजे आता तू सत्ताच्या आईला वाईट ठरवायला लागलास होय? त्यांनी भेटून तुझ्यावर काय जादू केली काय माहिती. मी एवढी तिची सेवा केली, तिला चहा घेऊन गेले, असं पान फेडलं माहिती ना. सवय कवे तुम्ही होता ना घरात, मग काय काम लावलं वाघमाऱ्यांना? मम्मी नव्हती, सपना वहिनी आजारी होत्या, मग तुम्ही घ्यायची ना जबाबदारी. त्या वाघमाऱ्यांनी तात्या साहेबांसाठी वार केला आणि तुम्ही ही वागणूक देता त्यांना. सपना वहिनी आजारी नव्हती, नाटक करत होती. काय? वहिनी का वागला तुम्ही असं? बोला ना. काय गरज होती अशी नाटकी करायची? मी सपना बोल, का केलंस असं? नाही, नाटक म्हणजे नाटक तसं नाटक नाही, म्हणजे नाटक मी वहिनी इकडचं तिकडचं सांगू नका, का केलं तेवढंच सांगा. मी कबूल करते की नाटक केलं होतं. पण माझ्या एकटीचं डोकं नव्हतं हे. काय ग? असं वाटलं नव्हतं मला. मी माहेरच्या आईला तिकडे ठेवून यायचे की. सुरव्यांच्या जे काय ऐकलं ती तोंडावर बोलायची रीत आहे बघ, कळलं का? मम्मी काय मम्मी तम्मी?
ठीक आहे, मी कबूल करते का मी नाटक केलं होतं, कारण मी बी राबून कंटाळते. आरामाची गरज असते मला बी, म्हणून बोलले खोटं. हवं तर मी तयार आहे मंजू वहिनीची माफी मागायला. काय गरज नाही, आणि वाघमाऱ्यांना पण ते आवडणार नाही. तुमच्या काळजीपोटी ते ह्या अवस्थेत मी काम करायला आले, आणि तुम्ही त्यांच्या चांगुलपणाचा असा फायदा घेतावे. परत फक्त असं करू नका, एवढंच. माया, मला वाटलं होतं तात्यासाहेबांचा वार अंगावर झेलला म्हणून तरी तू मंजूशी नीट वागशील, पण नाही. काय केलं मी? काही केलेस? या सगळ्या कारस्थाना माग तुझं डोकं आहे हे वेगळं सांगायला नको, पण इथून पुढे जर तू मंजूशी असं वागलीस तर लक्षात ठेव, आजवर कधीही न बघितलेला चित्रकार बघायला मिळेल तुला. झालं का तुझ्या मनासारखं? तुझा मोठा भाऊ चार चौघात एवढं बोलला मला, तरी बी एका शब्दानं सुद्धा काही बी बोलला नाहीस. कुणी बोललेलं सहन होत नाही तर मग वागायचं बी नाही ना तसं. वा 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 वा, म्हणजे इथं सुद्धा मीच चुकीची आहे. आणि तुला जर एवढं राजा हरिश्चंद्र बनायचं होतं ना, तर मग सांगायचं कोणाच्या सांगण्यावरनं केलं होतं ते. तुझ्या दादाला का नाही सांगितलंस? का सांगितलं मम्मीचं नाव? का घाबरलास ते मा? ते हेच कर, काही बी बोलू नका. अरे शीख जरा काहीतरी मोठ्या भावाकडनं. नावापुरती बायको आहे तरी बी कसा ढालीसारखं उभा राहिला होता. आणि तू कोणी बी काही बी बोलतोय तुझ्या बायकोला तुझ्या समोर, तरी डिम्म तर नुसता डिम्म. हे बघ सपने, काही बी बोलू नका. सपनी चालली आहे माहेरी, आणि मग तू आणि तुझी मम्मी बसा काम करत. होय तिकडं. सपने, अगं सपने, सपने. कुठं? ते खाली काय चाललंय ते बघायचं. काय गरज आहे का वाघमारे? आधीच आपल्याला बरं नाही. तुमचं म्हणजे असं आहे ना, रात्रभर ऐकवली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. आणि तुमचंही मला अजिबात पटलेलं नाही बरं का. काय झालं? काय झालं काय? तुम्हाला काय गरज होती किचन मध्ये जाऊन काम करायची? त्यांना काही कळत नाही, पण तुम्हाला तर कळतंय ना. सत्या, अरे सपनाताईसनी बरं नाही आणि मम्मी साहेबांना या वयात काम लावायचं मला पटत नाही बघ. ते काय बी असं ना, तुम्ही मला सांगायचं होतं ना. मी तुम्हाला तेलावरच्या पोळ्या शिकवल्या होत्या. मग हे प्रसाद करायला जमलं नसतं मला? या अशा परिस्थितीत काय किचन मध्ये काम करायची गरज होती का? सॉरी. हा, तरीच म्हणलं अजून सॉरी कसा आला नाही आमच्या वाघमारांच्या तोंडातून? आणि काय हो, एवढ्या तेवढ्या कारणावरून कोण घर सोडून जाते वे? लहान आहे तर तुम्ही. एक तर तुम्हाला आधीच लागलंय, त्यात ती जड बॅग घेऊन तरा 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 चालत सुटलाय.
स्वतःची जरा काळजी घ्यायची ना वाघमारे. काय झालं असतं तर आता मित्र काळजी घ्यायला आहे तर कशाला काय होते. वाघमारे सॉरी, ते मी परत चिडलो, पण तुमची काळजी वाटते म्हणून बोलतो ना. वाघमारे थँक्यू. तुम्ही तात्यासाहेबांसाठी जे काय केलं, माझ्यासाठी जे काय करताय, मला ना कधीच वाटलं नव्हतं की आपल्यात मैत्रीचं नातं तयार होईल. कारण आपल्या दोघांना बी नवरा बायको म्हणून राहायचं नव्हतं. पण तुम्ही तात्यासाहेबांसाठी जे काही केलं ना, तेव्हापासून मला खरंच वाटलं की वाघमारेंशी मैत्री तरी केलीच पाहिजे. आज तुम्ही माझी मैत्री स्वीकारली, मैत्रीचा मान राखला, त्यासाठी थँक्यू. सत्या, थँक्यू तर मला म्हणायला हवं. गेल्या काही दिवसात तू माझ्या आईसाठी, बहिणीसाठी खूप काही केलं. आणि खरं सांगायचं तर तुझ्याबद्दलचं मत फार बदलून गेले माझं. मला बी असंच वाटायचं का आता आपलं लगीन मोडणार आणि आपल्यात मैत्री बी नाही होणार. पण तू मैत्रीचा हात पुढे केलास. आणि मी ह्या आधी बी म्हणले होते बघ की तुझ्या आजूबाजूची माणसं लई लकी आहेत, कारण त्यांच्याकडं तू आहेस. आणि आता मी बी स्वतःला लकी समजते. मी आहे ना तुझ्या आजूबाजूची. होय मग? अहो तुम्ही तर माझ्या लाईफ मध्ये कसली धडाक्यापासून एंट्री मारल्या. हो अहो कुठं? आता एवढा वेळ समजावलं तरी कुठं चाललाय आता? ते फ्लावर पॉट दे जर. फ्लॉवर पॉट? ते नव ते वरच. हा हे कशाला पाहिजे? आण. बस. कॉंग्रॅच्युलेशन्स. कांस्टेबल मंजू के साथ आपकी दोस्ती हो गई है. अभी दोस्ती की है तो निभानी तो पड़ेगी.
किती फिल्मी आहो तुम्ही वाघमारे. चांगलाय. निभाऊंगा निभाऊंगा. पण वाघमारे ही फुलं तर नकली आहेत. सत्या नाही नाही, पण दोस्ती तर असली आहे. बर चला, आता आराम करा. हा, हे ठेवतो तिथं. हा? दोस्तीचं प्रतीक आपल्या फिल्मी वाघमारे. ह्या पायावर घ्या, आराम करा. वाघमारे, मी काय म्हणतोय, जरा वेळ झोपा की तुम्ही, आराम करा. नाही, मला सिरियल बघायची. लावून दे की नवी जन्मेन मी, प्लीज. हा देतो की. सिरियल बघायची काय सोडू नका तुम्ही, काय बी झालं तरी. नवी जन्मे नमी. सत्या, अरे मंजू कुठं आहे? मंजू का नाही आली खाली जेवायला? ओ चित्तरकार, आता माझ्या लेखाने काय तिला असा हातावर उचलायचा रे खाली. ठीक आहे, मी बघतो, विचारून येतो त्यांना. पण ती आली तर खाणार कसं? तिच्या हाताला तर लागले ना. सत्य तर आहे की, ते भरवेल की. मी एक काम करतो, वाघमाऱ्यानं वरच जेवण घेऊन जातो, त्यांना बी भरवतो आणि मी बी तिथंच जेवतो. काय मग कवे, बेस्ट आहे ना प्लॅन? सपना, तू पण बस जेवायला. घेऊन येते, बसा तुम्ही. हा, आणि येताना बाउल पण घेऊन ये. वय वय. हॅलो, आय एम सॉरी, मी चुकीच्या वेळी आलीये का? अजिबात नाही, अगदी योग्य टायमिंगला आलीयस. हो, ह्या टायमाला समजा जेवतच असतात. आणि काय हो, सकाळ संध्याकाळ तुम्हाला लोकांच्या दारात जावंच लागतं का? चैतू, तू पण बस आमच्यावर जेवायला ये. थँक्स यार प्रभ्या, एकटीला जेवायचा कंटाळा येतो बघ. चल. सपना, वाढ. होय. आणि कसं आहे चित्रा मॅडम, आमच्यात पद्धतच असते पाहुण्याला विचारायची, पण अशा टायमाला का नाही पाहुण्याने बी जरा लाजायचं असतं. पाहुणा कोण आहे इथे? पाहुणा? हो, माया अगं ती पाहुणी थोडीच आहे, तीही आपल्या घरातलीच आहे ना. एक्झॅक्टली.
बाय द वे मी मंजिरीला भेटायला आलीये. तिच्यासाठी खास गुलाबजाम करून आणलेत. ते दोघं आले नाहीत का? अगं काय आहे, मंजूची जखम जरा ताजी आहे ना, त्यामुळं ती वरतीच आहे आणि सत्य तिच्यासाठी ताट घेऊन गेलाय वरती. हो हो बर, तू जेवायला घे. हो